जसं म्हणजे घरात आम्ही सोबत होतो. सासरा, नवरा बिझनेस म्हणजे ऑफिसला जेव्हा जायचे, तेव्हा ही सासू माझ्यासोबत वेश्या व्यवसायासोबत माझ्याशी बोलणं करत होती. जसं एक्झाम्पल म्हणजे तिला माझ्या मनातलं असं जाणायचं होतं, की माझं काहीतरी पूर्वीचं काहीतरी अफेअर वगैरे आहे का? म्हणजे तिने सुरुवात कशी केली, "तुला थायलंड एरिया माहिती आहे का? तुला मलेशिया एरिया माहीत आहे का? एक्झाम्पल तुला हा कामाठीपुरा हा एरिया माहीत आहे का? तू गंगूबाई पिक्चर पाहिली आहे का?" म्हणजे ही माझ्यासोबत त्या टॉपिकवर बोलायला लागली. एक वेळेस मग मी त्या गोष्टीचे काहीच उत्तरं दिलं नाही. त्यावेळेस मला डाऊट आला होता, की हिला माझ्याकडून काहीतरी पाहिजे, म्हणून ही मला असं विचारते. पण मी त्यावेळेस तिला काहीच उत्तर नाही दिलं. कारण तिला त्यावेळेस डाऊट आला होता, की मी त्या दोघांचे चुकीचे वर्तन पाहिले, तर हिला घरातून कसं काढायचं? म्हणून ती मला असे प्रश्न विचारून मला टॉर्चर करायची. त्याच्यानंतर ती थोड्या वेळाने माझ्या मागं लागली. "तू कॉलेज जॉइन कर, कॉलेज जॉइन कर, कॉलेजला जात जा." कारण मी असल्यामुळे त्या दोघांना त्यांचं बोलणं व्हायचं नाही. त्यांचा एक जो पर्सनल स्पेस होता, तो माझ्यामुळे अडकला होता. तो पर्सनल स्पेस त्यांना तो भेटत नव्हता. त्याच्यानंतर ती माझ्या मागं लागायची, "तू कॉलेजला जा, तू हे कर, तू ते कर." मला 8-8, 15-15 दिवसाला म्हणायची, "तू तुझ्या आईच्या घरी जा, आईच्या घरी जा." तर असं करता थोडा टाईम गेला. तर सोबत असताना सुद्धा मोठी नणंद 2-2.5 महिना राहिली. तिने पण असं मला मेंटली हॅरॅसमेंट केलं, मेंटल क्रुएलिटी केलं. मग तिने मला टॉर्चर केलं. मोठी नंदेने पण बरंच नवरा-बायकोमध्ये इंटरफेअर केलं. तिने आणि आमच्या नवरा-बायकोमध्ये भांडणं लावली. त्याच्यानंतर मी हे सगळ्या कंप्लेंट नवऱ्याकडं करायला गेले. तर नवरा म्हणतो, "या घरात माझं काहीच चालत नाही. या घरात मुलं येणार जाणारच. या घरात पाहुणे येतात जातातच आणि तुला ते 15 लोकांचं काम करावं लागेल." आणि आई म्हणती, "मला सून नव्हती पाहिजे, मला मोलकरीण पाहिजे होती माझ्या 15-15 लोकांचं काम करणारी." आणि त्यावेळेस मी हा प्रश्न उचलला होता, की तुम्ही मला असं लग्न जुळवायच्या वेळेस का दाखवलं नाही, की तुमचे 15-15 लोकं आहे. तुम्हाला 15-15 लोकांचं काम करणारी एखादी मोलकरीण हवी. तुम्ही घरचं वातावरण आमच्याशी लपवलंय, की तुमच्या घरात एवढी मुलं येतात. एवढी मुलं येतात, एवढं वातावरण तुम्ही तर आम्हाला बोट क्लबचं घर दाखवलं. मग तुम्ही असा व्यवहार माझ्यासोबत का करताय? मग त्याच्यानंतर मीच त्यांना बोलायला लागले. आपल्याला त्या घरावर जो घर तुम्ही मला लग्न जुळवायच्या वेळेस दाखवला, आपल्याला त्या घरावर राहायला जायचं आहे. मग त्या घरावर जायच्या अगोदर मी लास्ट इयर रमजान ईद मी माझ्या आई-वडिलांकडे सेलिब्रेट केली. सेलिब्रेट केल्यानंतर मी त्यावेळेस पण सासूने एक छोटंसं त्यावेळेस माझ्यासोबत भांडण करून मला घरातून काढून दिलं होतं. त्यावेळेस पण हे लोकं म्हणजे असं त्यावेळेस पण असं थोडं मला घेऊन येणं म्हणजे मला घ्यायला पण येत नव्हती. त्यावेळेस पण असंच मी थोडं मागं लागून नवऱ्याच्या मला घ्यायला आली आणि मला तेव्हा घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मी 1 दिवस भवानीपेठच्या घरात राहिले. त्याच्यानंतर मी बोट क्लब रिव्हर क्रेस अपार्टमेंट बोट क्लब पुणे या ठिकाणी मी गेले. त्याच्यानंतर गेल्यानंतर सासूच्या डोक्यात ते पहिलं भांडण्याचं होतंच काहीतरी डोक्यात, तिच्या डोक्यात काहीतरी. तर ती थोडी अशी वाकडीच होती माझ्यासोबत काहीतरी. तिचा व्यवहार माझ्यासोबत चांगला त्यावेळेस पण काही नव्हता. तसं करता आम्ही बोट क्लबच्या घरावर शिफ्ट झालो. एप्रिलच्या पिरियड्समध्ये. त्याच्यानंतर शिफ्ट झाल्यानंतर सासू तिथे पण माझ्यासोबत असं चुकीचा व्यवहार करायला लागली. जेवायला बसलं, आई-वडिलांचा अपमान करणार. सासरा पण आईला माझ्या भरपूर काही बोलायचा. नवरा पण माझ्या बहिणीला काही पण बोलायचा. मग ती नणंद येणार. नणंद आल्यावर मोठी नणंद आली की ती मला टॉर्चर करणार आणि बारकी नणंद पण आली. ती पण बारकी नणंद जेव्हा यायची ड्युटीवरून, ती पण माझ्याशी जास्त काही बोलायची नाही. तिने पण म्हणजे असं मला सन्मान दिला नाही त्या लोकांनी. काही म्हणजे माझा सन्मान जो मला पाहिजे होता, तो सन्मान त्या लोकांनी मला दिला नाही. त्याच्यानंतर ही सासू माझ्या मागच लागली. कारण तिला जायचं होतं भवानीपेठच्या कॅम्पच्या घरावर राहायला आणि माझं मत असं होतं, की तुम्ही मला लग्न जुळवायच्या वेळेस हा घर दाखवला आहे, तर आपण त्या ठिकाणी का जायचं राहायला भवानीपेठच्या ठिकाणी? मी म्हटलं मला त्या ठिकाणी राहायला जायचं नाही. त्याच्यानंतर यांच्या घरात पाहुणे यायला सुरुवात. ही सासू मला त्रास देण्यासाठी हटकून पाहुण्यांना फोन करून बोलवायची. हटकून मुलांना फोन करून बोलवायची. कारण मला त्रास हो. कारण ते मुलं मला त्रास देणार, पाहुणे मला बोलणार, मला टोमणे देणार, मला त्रास देणार. ते लोकं हटकून ती कॉल करून बोलवायची आणि पाहुणे पण मला त्रास द्यायचे, ती मुलं पण मला त्रास द्यायची. हे असं 3-4 महिने चालूच होतं. ही छेडखानी चालूच होती. एक सेक्शुअल हॅरॅसमेंट सारखा एक प्रकार चालूच होता. मग फिजिकल व्हायलन्स चालू होतं. मग हे क्रुएल्टी चालू होती. मग मेंटली पण मी भरपूर काय असं डिस्टर्ब झाले होते. त्याच्यानंतर एक विनाकारण
एक पप्पा वाटतं मला पुण्याला भेटायला आले होते. भेटायला आल्यानंतर मी पप्पांना भेटायला गेले. त्यावेळेस पण मी माझ्या सासूला सांगितलं, की "मी पप्पांना भेटायला चालले, मी जाऊ का?" त्यावेळेस तिने काही रिस्पॉन्स नाही दिला. कारण तिच्या मनात असं तिची अशी इच्छा होती, की तिला माझ्या आई-वडिलांना घरी बोलवायचं नाही. तिने माझ्यासोबत असा व्यवहार केला, की माझेच पाहुणे येणार, माझ्याच पाहुण्यांचं तू काम करायचं, तुझे आई-वडील, तुझे नातेवाईक कोणीच येणार नाही. असं ते मोठ्या नंदेचं पण मत होतं. त्यांच्या घरात त्या फक्त मोठ्या नंदेची चालती आणि त्याच्या आईची चालती. त्या सासऱ्याने पण थोडं-थोडं चांगला व्यवहार केला. 4-8 दिवस माझ्यासोबत नवीन नवरी म्हणून त्या सासऱ्याचे पण रूप मला नंतर-नंतर दिसायला लागले. त्याच्यानंतर आमचं एक छोटं पप्पांना भेटायला गेले. भेटण्यावरून एक छोटंसं भांडण झालं. त्याच्या अगोदरच ती मला असं म्हणजे भांडण्यासाठी उभं राहायला ती पाहत होती. म्हणजे माझ्यासोबत तिला कसं भांडण काढायचं. ती 4-8 दिवसापासून तिचा तो प्रयत्नच चालला होता. कारण तिला जायचं होतं भवानी पेठ कॅम्प याच्या घरी. कारण तिने हटकून माझ्याशी भांडणं काढली. भांडणं काढल्यानंतर मी पप्पांना भेटून आले. पप्पांना भेटण्यासाठी माझा नवरा, आम्ही दोघं गेलो होतो. कारण त्यावेळेस सासूने पप्पांना बोलवलं नव्हतं घरी, की तुम्ही या आणि माझी अपेक्षा होती, की तुम्ही माझ्या पप्पांना घरी बोलवायचं होतं. तर सासूने माझ्या पप्पांना घरी बोलवलं नाही. मी माझ्या पप्पांना रोडवर तिकडंच एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपला मी भावाला, पप्पांना भेटले. सोबत नवरा पण होता. भेटून आले. भेटून आल्यानंतर सासू रेडीच होती माझ्यासोबत भांडणं करण्यासाठी. सासूसोबत नवऱ्याची मोठी मामा-मामी हे दोघं पण रेडी होते. या दोघांनी पण भरपूर प्रयत्न केलाय भांडण्यामध्ये. यांचा पण खूप हस्तक्षेप आहे भांडण्यामध्ये. मोठ्या मामीचा, मामाचा आणि एक कोंडवावाली मावशी, हिचा पण 2 दिवसापासून ही येऊन गेलेली होती. हिचा पण खूप हस्तक्षेप होता भांडण्यामध्ये. तर भांडणं असं सुरू, मी जसं घरात घुसले तसं सासू म्हणती, की "तुझे पप्पा आम्हाला विचारून आले होते का?" तर माझं मत असं होतं, की पुणे तुमचं शहर तर नाहीये, तर माझे आई-वडील तुम्हाला विचारायचं. ते त्यांच्या मुलीला भेटायला आलते. तुम्ही त्यांना घरी नाही बोलवलं. तुम्ही का घरी नाही बोलवलं? तर तिचं म्हणणं असं होतं, की आम्हाला विचारून आले होते का? तुम्हाला कशाला विचारून येतील? माझे आई-वडील आहे. माझं जेव्हा मत असेल त्यांना मी तेव्हा भेटन. असं छोटं-छोटं करता मी माझ्या रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्यानंतर नवऱ्यांसोबत माझा थोडासा वाद झाला. त्यावेळेस मी सासूला काही उत्तर दिला नाही. मी सगळं ऐकून घेतलं त्यांचं. मग मी माझ्या नवऱ्याला बोलायला लागले. "तुमची मम्मी असं का बोलती माझ्यासोबत?" असं तिचं बोलण्याचा काही अर्थ नाही ना. माझे पप्पा विचारून का आले? त्याच्यानंतर नवऱ्याने फक्त 2 शब्द माझ्याशी बोलला आणि त्याच्यानंतर नवऱ्याने मला मारायला सुरुवात केली. खूप मारलं. नवऱ्याने एवढं मारलं, मारता-मारता त्याने मला तलाक, तलाक, तलाक असं तो 3 वेळा मला बोलला मारता-मारता. मला शिवीगाळ दिली, मला जखमा पोहोचवल्या. मला एवढं मारलं, की म्हणजे मी 8 दिवस अशी उठत नव्हते. असं मुक्का मार म्हणतो ना, त्या टाईपचं त्याने मला एवढं मारलं होतं. मारत्या-मारत्यात मामी होती, मामा होता, सासू होती. तेवढ्यात हे लोकं आली. आमची भांडणं सोडवायला. पण जशी रूममध्ये ही आली, या लोकांनी भांडणं सोडवली नाही. त्या सासूने पण मला मारलं, ते मामीने पण माझ्या अंगावर आली आणि त्या मामाने पण मला शिवीगाळ केली त्या भांडण्यामध्ये. सासूनेही मला मारलं तिने. मला 2 फटके त्या सासूनेही मारलं. मला शिव्या दिली. मला नवरा तर बोलला 3 वेळा मला तलाक, तलाक, तलाक. पण त्याच्या आईने पण त्याला अजून बोलायला लावलं. त्याची आई बोलली, की "तू तिला अजून म्हण माझ्यासमोर तलाक, तलाक, तलाक आणि हिला घराच्या बाहेर काढून द्या." असं या लोकांनी माझ्यासोबत व्यवहार केला. त्या भांडण्यामध्ये आई-वडिलांना शिव्या दिल्या, मला शिव्या दिल्या. मला असं धमक्या द्यायला लागल्या, आई-वडिलांना धमक्या द्यायला लागल्या. मग त्याच्यानंतर त्या भांडण्यामध्ये सासूने मांग केली माझ्यासोबत. "तू लग्नाच्या वेळेस काय घेऊन आली? तू तर काहीच घेऊन नाही आली." तिची म्हणजे 2री-3री वेळ होती त्या भांडण्यामध्ये मांग करण्याची. तिने अगोदर पण माझ्यासोबत मांग केली होती, "तू काय घेऊन आली? सोनं कुठे आहे? पैसे कुठे आहे?" तिने माझ्याकडे सोन्याची पण मांग केली. "तुझ्या आई-वडिलांनी काय सोनं दिलंय? माझ्याकडे ठेवायला दे, माझ्याकडे दे."